ज्यांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं, विविध पुस्तकं लिहिली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व 10 वर्षापूर्वी किंबहुना सर जास्त वर्ष असतील त्यावेळी जे आज जेनझीचं बघताय तुम्ही ते त्या ठिकाणी ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व जगाला दाखवून दिलं असे मराठवाड्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे सुपुत्र सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय श्रीपाद सबनीस साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आयुष्याची 75 वर्ष ज्यांनी समाज आणि संस्कृतीच्या विकासासाठी समर्पित केली ते आमचे स्नेही डॉक्टर सुभाष तळेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी परम आदरणीय कांचनताई. या समारंभाला खऱ्या अर्थाने त्यांना आशीर्वाद देण्याची पात्रता आहे असं समाजवादाचं सारांश आणि समाजवादाची पुण्याई रावसाहेब अण्णा पवार या समारंभामध्ये उपस्थित डॉक्टर तळेकरांचे सख्खे मित्र विद्वत्तापूर्ण अशा प्रकारचे भीमराव अण्णा तापकीर, कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्याच्या ज्यांनी डोंगर उभा केला, सेवा आणि समर्पण याची प्रचिती आणून दिली, वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम यांना मदत देऊन आपलं आयुष्य त्याला संबंध खर्ची घातलं ते मनोहरराव कोलते. या भूमीचे सुपुत्र सर्वार्थाचं शहाणपण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्वांसाठी खुलं केलं ते सन्माननीय खाडे साहेब. या कार्यक्रमामध्ये राजकारण न आणता राजकीय भूमिका असून सुद्धा ज्यांनी आपलं अंतःकरण सुभाष तळेकरांच्या कार्याला अर्पण केलं ते सन्माननीय शिवसेनेचे अध्यक्ष जगताप. ज्यांनी फळांचा केक आपल्या गुरुवारी आपल्या मानस बापाला खाऊ घातला त्या तळेकरांच्या मानसकन्या, ज्यांनी कवितेच्या रूपाने आपल्या सहकारी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विद्वत्तेचा सन्मान केला ते कथाकार आणि आईच्या ओव्या 1,500 ओव्या छापून ते संबंध महाराष्ट्रामध्ये प्रसारित करणारे आमचे कथाकार संदीपान पवार, जे 13 तारखेला संमेलन होऊ घातलेलं आहे आणि जे त्यांचे स्वागताध्यक्ष आहेत बापराव साळुंखे यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांना मी अभिवादन करतो. त्यांच्या स्मरणार्थ ज्यांनी त्या शाळेला 8.5 लाखाची देणगी देऊन त्याचे पुतळे उभा केले ते आमचे शिक्षक केशव काकडे. या समारंभामध्ये त्यांनी सुंदर अशा प्रकारची भाषणं केली त्या आदर्श सोनबाई, वर्षाताई, सोनालीताई, ज्यानं दक्षिण भारतातलं नृत्याचं पुण्य तुमच्या भरतनाट्यमच्या रूपानं परदेशामध्ये 7 समुद्रापलीकडे पेरलं, तिथं दाखवलं आणि आनंद दिला आणि आनंद घेतला. ती आमच्या डॉक्टर तळेकरांची नात सिद्धी, त्यांचे सर्व नातेवाईक ज्यांनी खरं तर सुनांचं मी समजू शकतो सासरवास कमी व्हावा म्हणून सुंदर भाषण करणं सासऱ्याबद्दल किंवा एक जो संवादाची भूमिका करून असं भाषण गोड करणं असे असू शकतं, पण ज्या सुनानी शब्द बोलले त्या संबंध या आमच्या तळेकर कुटुंबांचा, कांचनताईच्या सासूपणाचा आणि डॉक्टर तळेकरांच्या सासरेपणाचा विलय करून आई बापाच्या रूपात ज्या सुनानी त्यांना पूजलं, त्यांना गौरविलं, त्या सुना म्हणजे मला वंदनीय आहेत हे मी जाहीरपणे सांगतो. त्यांचा प्रत्येक शब्द अकृत्रिम अशा प्रकारचा होता
आणि तीच तळेकरांच्या सासू सासऱ्याची पावती आहे. सासऱ्याला पप्पा म्हणणं ही सुद्धा नुसता आवाज नाही, नुसते शब्द नाही. पप्पा या शब्दांमधला गोडवा, त्यांचं जसं श्रेय सुनांचं तसं सुनांचं भाग्य सुद्धा आहे. अनेक सुना वेगळं घर करू इच्छितात, पाऊल टाकण्यापूर्वीच मला एकत्र राहायचं नाही अशी अट घालतात. पण या सुनांनी हे घर स्वीकारलं याचं कारण तळेकरांच्या विरोध बुद्धीमध्ये आहे, तळेकरांच्या खवय्यपणामध्ये आहे आणि तळेकरांच्या पोटात घेणाऱ्या प्रेमामध्ये आहे. सुनाला लेखपण देणं ही सासू सासऱ्याची कसोटी आहे. आणि म्हणून हा कार्यक्रमाचा उच्चांक जर कोणता असेल, हे सासू सासरा म्हणून हे उत्तीर्ण झालेले अशा प्रकारचे सुभाष तळेकर कुटुंब आहे आणि त्याचं श्रेय या सुनांना आहे. मित्रहो, सुभाष तळेकरांचा प्रवास आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे. वडील कामगार, 5 वर्ष गुजरातला 5वी पर्यंत शिक्षण गुजराती भाषेमध्ये, गुजराती, हिंदी, मराठी अशा प्रकारच्या त्रिभाषिक सूत्रामध्ये. सरकारचं त्रिभाषिक सूत्र केव्हा यायचं ते हो, तळेकरांच्या आयुष्यात मात्र त्रिभाषेचं सूत्र हे अगोदर उपजतच आलेलं आहे. तुमच्या इकडे आल्यानंतर शेती थोडीशी होती, आई वडील डबा पाठवायचे. डबा म्हणजे काय? डबा नाही पाठवायचा, फाटक्या शर्टामध्ये भाकरी पाठवायची आणि ते भाकरीचे तुकडे व्हायचे आणि ते तुकडे पुण्यात बसून शिक्षण घेताना खायचे. एसपी मधले विद्यार्थी, विद्यापीठाचे विद्यार्थी, अशा प्रकारचा हा खडतर प्रवास सुभाष तळेकरांच्या आयुष्यामध्ये पूर्वार्धात घडलेला आहे. हे मला वाचून आणि ऐकून मला फार नवल वाटलं. भाकरी विटायची, तशीच कधी जर भाकरी मिळायची पण नाही, अशा वेळेला फुटाणे खाऊन, अशा वेळेला भेळ खाऊन, ती संबंध आणि प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करून या माणसानं आपलं स्वतःचं जीवन घडवलेलं आहे. त्याच्या संबंध उत्तरार्ध आज अनुभवताना तुम्हाला आणि मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की एक कुटुंब अत्यंत सुखी, संपन्न, सर्व अर्थानं सुसंस्कृत अशा प्रकारचं कुटुंब, कलावंताचं कुटुंब. बाप लेखक, अत्यंत वाचक, हिंदी आणि मराठीतली 18 पुस्तकं, हिंदीची भाकरी खाताना मराठी मायचा नाळ न सोडलेला, मराठीची नाळ न तोडलेला अशा प्रकारचा एक आदर्श महाराष्ट्रीय माणूस. त्याचबरोबर या सबंध आयुष्यामध्ये 18 पुस्तके निर्माण करताना त्यांनी मुलावरती जे संस्कार केले ते महत्वाचे आहेत. एक अमेरिकेमध्ये, दुसरा तायवानमध्ये, तिसरा शिल्पकलेमध्ये आणि नाद ही नृत्यामध्ये, असा कलांचा सुंदर संगम. थोडं थांबा, आपण थांबा जरा. हा संगम, कलांचा संगम म्हणजे सुसंस्कृतिकता. आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा, कसा निर्माण करायचा आणि कसा द्यायचा, हा मुख्य प्रश्न आहे. आजच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आनंद घेणं आणि आनंद देणं या संदर्भातला आहे. सुखाच्या शोधात प्रत्येक जण धावतोय, पळतो आहे आणि म्हणून त्या सुखाचा शोध या कुटुंबाला लागलेला आहे. खरं म्हणजे प्राध्यापक बळवंत ढगे यांनी या संबंध कार्यक्रमामध्ये सुभाष तळेकरांचा एक मर्यादा सांगितलेली आहे. ते अत्यंत कडक किंवा तापट अशा प्रकारचे आहेत असं त्यांनी म्हटलं. एका प्राध्यापकाला, प्रेम करणाऱ्या प्राध्यापकाला, गुरु समजणाऱ्या प्राध्यापकाला, 3 प्राध्यापक जे कोंडाळ होतं त्यांना जर तापट वाटत असतील तर यांचा तापटपणा आमच्या कांचनताईला किती वाटत असला पाहिजे. आणि अशा तापट माणसाशी संसार करणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी तरफ सुराला तापटपणा जर बहुतेक अनुभव आलेला नाही म्हणून ते इतक्या खरं बोललेले आहेत. तो तापटपणा त्यांच्या बायकोपुरता मर्यादित राहिला. मीही तुमचा आभारी आहे. आणि हे आभार मानत असताना मला एक वैशिष्ट्य जाणवलं की सुना कौतुक करतात, पण मोठ्या सुनेची मोठी बहीण या कार्यक्रमामध्ये तळेकरांचं, त्यांच्या सासऱ्याचं गुणगान ते करू शकतात. कुठले खरं असो खोटं असो कुठल्या कारणाने करू शकते, पण आपल्या बहिणी, लहान बहिणीच्या सासऱ्याचं कौतुक करण्यासाठी, 75 वर्षाचा साजरा करण्यासाठी त्या प्रत्यक्ष हजर राहून या ठिकाणी ते संबंध कविता म्हणतात, ते संबंध त्याचं
अवलोकन करतात ही मला अत्यंत दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट वाटली. आणि म्हणून आपलं काय ताई, आपलं नाव काय? स्मिता शिवले ताईंचं मी विशेष अभिनंदन करतो. असा गोडवा नात्यामध्ये नाही आहे. आज नातं तुटत चाललेलं आहे. नात्यातला गोडवा संपत चाललेला आहे. नात्यातला विश्वासही संपत चाललेला आहे. आणि म्हणून नातं जवळ करणारी अशा प्रकारचं कल्चर, संबंध सांस्कृतिक प्रवाहामध्ये निर्माण होणं हे मला वाटतं महत्वाचं काम आहे. या कार्यक्रमाला इतके दिग्गज म्हणजे 60व्या वर्षी रिटायर झाल्यानंतरची जे आहे ते त्यांच्या वर्गातलं, त्यांच्या कॉलेजमधलं शिक्षण वगैरे आठवतात. आणि इमिजिएट जो गुरुपणा आहे तो गुरुपणा आकर्षित करतो. रिटायर झाल्यानंतर 15 वर्ष गेले. त्या 15 वर्षानंतर इथे बरेच विद्यार्थी हजर आहेत. केशव काकडे आहेत, आमची कीर्तनकार पूनम ताई आहे. हे 2 प्रातिनिधिक उदाहरण आहेत. पण अशा विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. हे विद्यार्थी आहेत का हे जरा सांगा. डॉक्टर विनायक नाही, विद्यार्थी आहेत का आपण? नाही. अभिजित इथं हजर आहेत का? अभिजित दादा आपण आहात. हजर राहिलेल्या ही जी मान्यवर लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली, त्यांच्या उपस्थितीबद्दल मला खरंच आदर वाटला. कारण आपल्या कधी काळी शिकवलेल्या गुरुबद्दल किंवा आपल्या गावातल्या एक आदर्श शिक्षकाबद्दलची ही आत्मीयता, आपण बसा, ही मला फार महत्वाची वाटते. आमच्या इंदिराताई पवार आमच्या वहिनी आहेत, आमच्या काकडे वहिनी हजर आहेत, आमच्या बायको ललिता सबरीस हजर आहेत. ही साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून वेगवेगळ्या संदर्भातले हे संबंध ऍडव्होकेट दिलीपराव निरगुडे, ऍडव्होकेट प्रकाश अण्णा खाडे, त्याचबरोबर कलावंत संदीप, चित्रपट निर्माण कुठे येते कलावंत गेले, फार मोठा माणूस आहे कलावंत म्हणून. सतीश पाटील आमचे या गावाचे आहेत, रमेशराव बोळीक आहेत, मोहनराव बागडे आहेत. अशा प्रकारची माणसं, त्याचबरोबर अनेक माणसं या ठिकाणी हजर आहेत. त्यांची संबंध यादी जर करायची तर फार मोठ्या प्रमाणावरती यादी वाढत राहील. आणि म्हणून तळेकरांचं आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न, मदत करणारा हा माणूस आहे. तुटपुंजी अशा प्रकारची आज हा संपत्ती, चांगली संपत्ती, असं सांपत्तिक परिस्थिती असं मला वाटत नाही. शून्यातून जग उभं करताना त्यांनी मदत केलेलं कार्य जे आहे पूर्वीचं बांगलादेशच्या संबंध निर्माण झालं, त्याच्यामध्ये त्या लोकांना मदत करण्यासाठी ते संबंध मदत कार्य केलेलं आहे. सुनामीच्या संदर्भातल्या युनिसेफच्या वतीनं, एनएसएच्या वतीनं, तुकडीनं त्यांनी मदत केलेली आहे. किल्लारीच्या भूकंपामध्ये विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या अनेक संदर्भामध्ये विचार करताना मला स्वातंत्र्य सैनिकाचा त्यांचा जो संदर्भ आहे तो महत्वाचा. वाघेरे कॉलेजला 25 वर्ष झाली, त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचा त्यांनी सत्कार घेतला. 28 स्वातंत्र्य सैनिकाचा. राष्ट्रीय भक्ती असल्याशिवाय असा शिक्षक घडू शकत नाही. ज्यांच्यामध्ये नॅशनल संदर्भामध्ये, एनएसएच्या संदर्भामध्ये प्रचंड काम या माणसाने केलेलं आहे. एनएसएची योजना म्हणजे सेवा योजना नसून ती मेवा योजना आहे असं अनेक कॉलेज मानतात. आणि कार्यक्रम अधिकारी तशाच प्रकारचा वर्तणूक ठेवतात की मेवा खाण्याची योजना आहे असं न मानता या योजनेच्या मार्फत आमच्या तळेकरांनी प्रचंड अशा प्रकारचं काम केले. प्रौढ शिक्षणाचं काम केलंय, जलसिंचनाचं काम केलंय. 25 गावामध्ये अशा प्रकारचे कॅम्प, शिबिर, कार्यशाळा राबवण्याचा प्रकार केलेला आहे. आणि म्हणून या संदर्भातलं त्यांचं काम हे सेवाभावी राष्ट्रकार्य आहे. अशा प्रकारची भूमिका घेत असताना रक्तदान, पथनाट्याचे प्रयोग, प्रौढ शिक्षण शिबिर, एड्सग्रस्त प्रबोधन करणं हा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे. शिक्षकाला जर प्रश्नच कळाले नाही तर पुस्तकातलं ज्ञान काही उपयोगाचं नाही. पुस्तकाच्या ज्ञानाबरोबर गावाचे प्रश्न, समाजाचे प्रश्न ज्याला कळतात आणि त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जो आयुष्यभर राबतो, त्याच्या बांधिलकी स्वीकारतो, तो शिक्षक आदर्श आहे. साने गुरुजींचं अजून नाव घेतात त्याचं काही उगीच कारण नाहीये. साने गुरुजींच्या परंपरेतला हा शिक्षक आहे. आणि म्हणून ही परंपरा शिक्षकाचा आदर्श. शिक्षकांना अनेक शिक्षक बदमाश आहेत,
दारुडे आहेत, लफंगे आहेत, गांजा पितात, अशी 5-10% तर शिक्षकांची संख्या आहेच. अनेक शिक्षक फोक्सो मध्ये अडकलेले आहेत. मुलींची लफड्या करणं, मास्तरीची लफड्या करण्यामध्ये अनेक शिक्षक तुरुंगात गेलेले आहेत. अशा शिक्षकांचं बदनामी करत संबंध शिक्षकी पेशाला बदनाम करणारी जी शिक्षक आहेत त्याला उत्तर देण्यासाठी एक निर्दोष उत्तर सुभाष तळेकर आहे. आणि म्हणून मला यांच्या मदत कार्याचा, यांच्या लेखनाचा, वाचनात याला छंद दारूचा नाही, चकाऱ्या पिटण्याचा छंद नाही, निंदा नारस्ती करण्याचा प्रश्न नाही, छंद नाही. त्याला छंद वाचनाचा आहे. वाचनाने माणूस घडतो. वाचन संस्कृती घसरलेली आहे, रसातळाला जाते. महाराष्ट्रात सगळ्यात वाचन संस्कृती कमी झालेली आहे. आगरकरांचा महाराष्ट्र, आंबेडकरांचा महाराष्ट्र, महर्षी विठ्ठल शिंदेचा महाराष्ट्र, महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र, ज्ञानेश्वराचा, तुकारामाचा, चोखा बेळाचा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये जर संस्कृतीचं अधःपतन झालं तर मग काय होणार हा प्रश्न आहे. म्हणून तर 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार, म्हणून तर भावाने भावाचा आवाज वाढवला म्हणून खून करणे, 2 भावाचे खून, रेडिओच्या टीव्हीचा आवाज वाढला म्हणून काल परवाची घटना. ही जी घसरण आहे, राजकारणाची घसरण, धर्मकारणाची घसरण, समाजकारणाची घसरण, याचं कारण शिक्षक बदनाम झालाय. शिक्षकांना आपली कर्तव्य विसरलेली आहेत. अशा विसरलेल्या कर्तव्याच्या काळामध्ये कर्तव्याची जाणीव करून देणारा, स्वतःचा आदर्श निर्माण करणारा एक सुभाष तळेकरांसारखा अत्यंत समृद्ध जाणीवांचा शिक्षक आपल्या समोर उभा आहे. त्याला 75 वर्ष झाली आहेत. 60 वर्षापासून 75 वर्ष, 15 वर्ष काय केलं हा एक हिशेब मागायला आवश्यक आहे. तो अजूनही शिक्षक आहे का? त्यांनी 4 भिंतीच्या मधलं शिक्षण दिलं तळेकरांनी, आणि नंतर रिटायर झाल्यानंतर 4 भिंतीच्या बाहेर या संबंध उघड्या मुक्त विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण देण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यांचं शिक्षण देण्याची पद्धती म्हणजे वेगवेगळे ग्रंथ लिहिणं, आणि त्या ग्रंथामधली सगळ्यात महत्वाची, मला वाटतं कॉलेजमध्ये असताना त्यांनी 5-6 ग्रंथ लिहिले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी कोणते मला सांगितलं, पण जास्त ग्रंथ त्यांनी नंतर पूनमताईने मला वाटतं सांगितलं. आमच्या त्यांच्या लेखनाचा तळागा जो आहे, एका आयुष्यामध्ये 18 ग्रंथ लिहिणं, हिंदी भाषिक ग्रंथ, अनेक ग्रंथ लिहिणं, त्यांची संबंध ज्ञान परंपरा वाढवणं, विकसित करणं, ज्ञानामध्ये भर घालणं हे शिक्षकाचं काम आहे. नव्या पिढीचा भारत, नव्या पिढीचा महाराष्ट्र सर्वार्थानं संपन्न करणं, सर्वार्थानं चारित्र्य संपन्न करणं, राष्ट्र कल्पना त्यांच्यामध्ये मनामध्ये भिडवणं, ते रुजवणं, आणि संबंध एकोप्याची भावना ते रुजवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षक म्हणून तर सुभाष तळेकरांनी हे काम केलंच, पण लेखक म्हणून सुद्धा हेच काम त्यांनी केलेलं आहे. लेखणीच्या माध्यमातून आणि वक्तव्याच्या माध्यमातून एक आदर्श शिक्षकानं जे केलं पाहिजे, संस्कृतीची निष्ठा ठेवून, समाज निष्ठा ठेवून समाज निकोप वाढावा, विकसित व्हावा, सुरक्षित राहावा, समाजाची संस्कृती उन्नत व्हावी यासाठी प्रयत्न करणारे हाडाचे शिक्षक सुभाष तळेकर आहेत. आणि म्हणून त्यांनी पथनाट्य लिहिली, 4 पथनाट्य त्यांच्या नावावर आहेत. त्याच्यातला भारत माझा कधी कधी देश आहे, कधी कधी म्हणण्यामध्ये उपरोध आहे. भारत प्रत्येक क्षणाला का देश नाही माझा, भारत प्रत्येक क्षणाला देश पाहिजे आहे, तो माझा कधी कधी का होतो, अशा संदर्भातलं ते पथनाट्य त्यांनी लिहिलं आहे, सादर केलेलं आहे. त्या दुसरा प्रश्न काय मृगजळ आणि गर्व से कौ बंधू, गर्व से कौ हिंदू आहे म्हणण्याच्या काळामध्ये गर्व से कौ बंधू आहे अशा प्रकारची घोषणा, त्यांच्या घोषणा ही अनेक प्रकारच्या NSS मधल्या घोषणा या अनेक अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या महत्वाच्या घोषणामध्ये एक अर्थपूर्ण अशा प्रकारची भूमिका लिहिली आहे, आणि ती भूमिका लक्षात घेताना त्या वेगवेगळ्या घोषणा दिलेल्या आहेत, अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्याचबरोबर हुंड्याचा, हुंडाबंदीला अजूनही बायका जळत आहेत. 2 वर्षात 2 महिन्यात लग्न झाल्या घटस्फोट होत आहेत. हुंड्यासाठी मुलीला जाळणं ही कुठली संस्कृती? आम्ही ज्ञानेश्वराचा पराभव केला, आम्ही तुकारामाचा पराभव केला, आम्ही गांधीचा आणि संबंध महर्षी विठ्ठल शिंदे महात्मा फुल्यांचाही पराभव केला, आम्ही शाहू महाराजांचा पराभव केला. हुंड्यामध्ये जळणारी मुलगी त्या सासऱ्याचा आणि सासूचा त्याचं चारित्र्य आणि चरित्र वर्णन टाकते आहे. आणि मग चव्हाट्यावर मांडणी ही संबंध दुर्दैवी अवस्था आज घराघरात दिसते आहे.
आम्ही पेपरमध्ये वाचतो, आम्ही टीव्हीवर पाहतो, आपण आमची मुर्दार म्हणून त्याच्यावर उठत नाही. पण या संवेदनशील लेखकानं हा प्रश्न 4 व्यक्तीच्या शिक्षणामध्ये हा प्रश्न नाही आहे आणि म्हणून उघड्या अशा प्रकारच्या मुक्त विद्यापीठामध्ये हुंडाबंदीचा विचार त्यांनी मांडला आणि हुंडा हा क्रूरतेचं लक्षण आहे हे ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. गर्वसेकव बंधू अशा प्रकारची भूमिका. आम्ही हिंदू आहोतच, आम्ही सहिष्णू. आमचं हिंदुत्व हे गांधीचं हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व हे विवेकानंदाचं हिंदुत्व आहे, ज्ञानेश्वराचं आणि शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व नथुराम गोडसेचं नाही, आमचं हिंदुत्व हे गांधीचं हिंदुत्व आहे. पण हिंदू असताना सुद्धा बहुसंख्याक हिंदू राष्ट्राला पुन्हा हिंदू म्हणण्याची गरज. आम्ही गर्वसेकव हिंदू आहे हे कशासाठी म्हणायचं आहे? संविधान विरोधी घोषणा आहे. हिंदू जवळ आपण बनवूया, आपण अभिमान बाळगूया, पण त्याचा उच्चार करणं म्हणजे अल्पसंख्य समाजाला दुखवणं. आम्ही फूट पाडण्याचा प्रयत्न करतो आहोत. हिंदूपेक्षा बंधू अधिक महत्वाचे. हिंदू धर्मामधलं बंधुत्व आणि इस्लामच्या संदर्भात, ख्रिश्चनाच्या संदर्भात, बसवेश्वराच्या संदर्भात, बुद्धाच्या संदर्भात, जैनाच्या संदर्भात आम्ही बंधू म्हणूनच आहोत. आम्ही एका अर्थाने सगळे एकच आहोत आणि म्हणून ही संकल्पना. अहो ताई खाली बसा, बसा खाली. शिक्षणाच्या संदर्भात योगी बाबू घोलपावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर लोकनायक शंकर उरसळे याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. LL पवारावरती पुस्तक लिहिलं आणि सगळ्यात महत्वाचं आचार्य अत्रे यांच्यावर ज्ञान अज्ञान अत्रे लिहिलेलं आहे. ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं पाणी आणि पितो, ज्या बाकीच्या कणाची सबंध त्याला नाळ जोडलेली आहे, अशा सासवडमध्ये राहत असताना अत्र्यांची आठवण करणार नाही, अत्र्याबद्दल लिहिणार नाही, असा शिक्षक कसा, असा लेखक कसा. आणि म्हणून अत्र्यांचा देत गेला. आज मनोहर कुलकर्णीने आपल्या मनोहर कोलतेने या ठिकाणी त्यांना आपण नव्हता सुभाषराव, आपण गेला होता तिकडे, तुमच्या अनुपस्थितीमध्ये मनोहर कोलते यांनी तुम्हाला आचार्य अत्र्यांचा पुरस्कार जाहीर केलेला. 29 तुम्हाला घ्यायचा आणि माझ्याच तुम्हाला द्यायचा आहे. असा बहुरंगी अशा प्रकारचा हा लेखक आहे, अस्सल लेखक आहे, प्रामाणिक आहे, समाज आणि संस्कृतीच्या प्रती त्याची निष्ठा आहे. त्याचबरोबर फक्त मराठीतलंच नव्हे, हिंदीमध्ये राजघाट, खंडकाव्य, अनेक पथनाट्य लिहिलं, कविता लिहिली, एकांकिका लिहिल्या, तुमच्या वैचारिक लेखन केलं. हिंदीमध्ये सुद्धा राजघाट नावाचं खंडकाव्य लिहिलेलं आहे. चांद और रोटी हे काव्य त्याचं प्रसिद्ध आहे. चंद्र आणि रोटीची तुलना करून त्याच्यातला संदर्भ त्यांनी दिलेला आहे. रोशन हुई दिशा ला किंवा सुगम भाषाशास्त्र. खरं म्हणजे माझं भाषाशास्त्र कच्चं होतं, मी तुम्हाला सांगतो. भाषाशास्त्रावरती लिहिणारा, भाषाशास्त्राचं महत्व सांगणारा, त्याच्यातली संबंध व्याकरणाची परिभाषा मांडणारा हा ललित लेखकही यशस्वी आणि भाषाशास्त्रज्ञही महत्वाचा. दोन रूप एकत्र येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा प्रकारची ग्रंथ संपदा लिहिणारा, एका आयुष्यामध्ये 18 पुस्तकं लिहिणारा मला त्या माणसाबद्दल कळवळ आहे. कुठल्याही चावट कादंबऱ्या लिहिल्या नाही, कुठल्याही नाटक अशा प्रकारचं वाईट लिहिलं नाही. विकृतीला जपणारं, विकृतीला कुरवाळणारं नाटक किंवा कादंबरी त्यांनी लिहिली नाही. समाजाच्या ज्वलंत प्रश्नाशी इमानदार राहून त्या प्रश्नावरती प्रबोधन करणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणूनच या माणसाच्या आयुष्याला अर्थ आहे, मूल्य आहे. अशा प्रकारच्या या कुटुंबाला शुभेच्छा देत असताना आपण हजर राहणार. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वाटते, आपली सर्वांची उपस्थिती ही अधिक महत्वाची आहे. ती या कारणामुळे की ते सर्व माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली आहेत. तुमचे डॉक्टर गोळेकरांनी जो केशव काकडेचा काय ग्रंथ लिहिला मोठा 700 पानाचा, ज्याचा मी प्रकाशन केलं, त्या ग्रंथाचे शिल्पकार डॉक्टर आपले तळेकर आहेत. हे वैशिष्ट्य आहे. आपल्या विद्यार्थ्याच्या ग्रंथाचं परिशीलन करणं, त्याचे टायटल देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यांनी संबंध पीएचडी करताना त्यांनी अनुभव सांगितलाय. तो अनुभव भयानक वाईट आहे. पीएचडी करतायची प्रचंड मेहनत घेतला, संशोधन केलं, सगळं मॅटर त्यांच्या गुरुकडे दिलं. गुरुचं नाव सांगायचं असेल तर तुम्ही सांगा म्हणजे बरं होईल. अधिकृत गुरु ते आहे आणि त्या गुरुनं अहमदाबादला तो प्रबंध पाठवून दिला आणि स्वतःला डिलीट मिळवून घेतली. शोषण, एका प्राध्यापकाचं दुसऱ्या गायीनं शिष्याचं शोषण केलं, हे एक उदाहरण त्यांच्या आयुष्यात आलेलं आहे. भयानक संघर्ष केलेला माणूस आहे.
तुमच्या कासारवाडीमध्ये काय तुमचा कुठलं ते केसरी कॉलेज आहे, त्यामध्ये त्यांना 4 वर्ष संघर्ष करावा लागला पदासाठी, अर्धा वेळ काम करावं लागलं. दुसरी गोष्ट असा एक अनुभव त्याला पीएचडीचा आला, पण त्याने आपल्या विद्यार्थ्याला कोणता अनुभव दिला? पूनम काही कीर्तनकार आहे, त्याची अत्यंत गुणगान गाते, ती या ठिकाणी आलेली आहे, तिची पीएचडी करते. ते आता तिसरा गाईड दुसरा कोणीतरी आहे. कोणते गाईड आहेत ताई? पुढे राठोड हे त्यांचे अधिकृत गाईड आहे. मार्गदर्शन कोण करतं तुम्हाला? दळेकर करतात. आणि त्यांच्या गुरुनं त्यांना फसवलं, आपल्या विद्यार्थ्याची पुण्याई काढून घेतली आणि अहमदाबादला स्वतःचा प्रबंध म्हणून त्यांनी डिलीट मिळवली. अशा प्रकारची शोषणाची व्यवस्था समाजात, धर्मामध्ये आहे, राजकारणात आहे, विद्येच्या क्षेत्रात सुद्धा, ज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा अपप्रवृत्ती जरूर आहे. अपप्रवृत्तीचा बिमोड करून सत्याला जगणं किती कठीण झालेलं आहे हे तुम्ही आम्ही सगळे जाणतो. अशा परिस्थितीमध्ये अत्यंत दुरावस्थेला पोहोचलेल्या सांस्कृतिक अधपतनाच्या काळामध्ये एक सत्यनिष्ठ अशा प्रकारचा माणूस, ज्ञाननिष्ठ अशा प्रकारचा सुभाष तळेकर, आमचे संदीपान पवार त्यांच्या सहकारी होते, ते मला सांगत होते की अत्यंत सज्जन माणूस आहे, कधीही खोटं बोलणार नाही, खोटेपणाची प्रचंड चीड आहे. अशा प्रकारचा हा आदर्शातला आदर्श अशा प्रकारचा माणूस हा आपल्या समाजामध्ये, आपल्या सासवडमध्ये आहे, याचा तुम्हाला अभिमान आहे. आणि त्यांच्या चांगुलपणाची पावती देण्यासाठी आता आपणही हजर आहात. खरं तर त्यांच्या 2 सुना, हे लहान मुलं त्यांना झालीत, नातवाला झालीत. आता ते नातवाला जशा त्या सांभाळतात तसे ते 2 नातू तर आहेतच, परंतु त्यांची दुसरी लहान मुलं घरातली म्हणजे सुभाष तळेकर आणि आमच्या कांचनताई आहेत. अशा 4 मुलांना सुना सांभाळताय. सुनाला आई पण देणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि हे दोघे तळेकर नवरा बायको करतात. काय घेते? ठेवा जरा एक मिनिट, कोणाचा फोन आहे? इच्छा आहेत का? मला कळणार नाही ते, मी घेतो इच्छेत नाव. तुकाराम मुळी हेडमास्टर, त्याचबरोबर डॉक्टर बेबी कोलते, प्राध्यापक कामते, प्राध्यापक किशोर ताकवले, डॉक्टर भोंगळे, पत्रकार गुरव, व्यापारी मुन्ना शेठ, कीर्तनकार पूनम कोलते, एच.एम. नाथू, डॉक्टर दशरथ वाघ, डॉक्टर मधुकर देशमुख, डॉक्टर शेख, प्राध्यापक रेखा परदेशी, प्राध्यापक दीपक जांभळे, प्राध्यापक टिळेकर, ऍडव्होकेट फडतरे, प्राचार्य इस्माईल सय्यद, शिवाजी घोगरे, मीनल जाधव हेडमास्टर, बंडू जाधव ऍडव्होकेट, हिंदी भाषेचे अनेक अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी, त्यांचे विद्यार्थी आहेत. त्यांचे विद्यार्थी हेच त्यांची सत्याची झेंड पताका पडवत सगळ्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झेंडे फडकवत आहेत. हे त्याला समाधान आहे. आणि हे संस्कृतीचं हे धन आहे. संस्कृतीचं वैभव निर्माण करणारा अशा प्रकारचा शिल्प, संस्कृतीचा आकार देणारा, संस्कृतीच्या आपल्या एका आयुष्यामध्ये संबंध आयुष्य खर्ची घालून ज्ञानासाठी प्रयत्न करणारा, विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये, विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये, विद्यार्थ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणारा, विद्यार्थ्यांना प्रेरक आणि मार्गदर्शक ठरलेला अशा प्रकारचे सुभाष तळेकर आहेत. आणि म्हणून तुमची उपस्थिती झालेली आहे. ही उपस्थिती जेवणासाठी नाही, ती जेवणाच्या वेळेला जरी आपण काही लोक हजर राहिले तरी त्याच्यातला जाणीवेचा भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा आदर्श माणूस मी पाहिला, अनुभवला आणि माझ्या नवीन संदर्भामध्ये तो जुळला, एक मैत्री निर्माण झालं. अशा प्रकारच्या सुभाष तळेकरांना मी अनेक शुभेच्छा देतो. आमच्या कांचनताईबद्दल मला माहिती नाही, ग्रंथपाल म्हणून त्यांचंही वाचन कमी नाही. त्यांनी 18 पुस्तकं लिहिणारा माणूस त्यांनी पेनला पचवला. 18 पुस्तकं त्यांनी लिहिली नाही, 18 पुस्तकं लिहिणारा हाच नवरा पचवला आणि वाचला. हे काही कमी महत्वाचं नाही. असा माणूस पचवणं, वाचणं, अनुभवणं आणि त्याच्यासोबत संसार करणं, गुण्यागोविंदाने संसार करणं, तो यशस्वी करणं, हे एका आदर्श स्त्रीशिवाय शक्य नाही. आणि म्हणून तळेकरांपेक्षा कांचनताईला माझ्या दृष्टीने अधिक महत्व आहे. अधिक त्याला मी वंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय.